हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी दुधी घेतलेलं आहे. आपल्याला हे दुधी अख्खा नाही घ्यायचा, अर्धाच घ्यायचा आहे. खूप छान अशी चविष्ट गोड पदार्थाचा रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तर पाहू शकता हे दुधी आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. आणि ह्या दुधीची काय करायची, आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची मैत्रिणींनो. दुधी मी स्वच्छ पहिला धुवून घेतलेलं आहे, त्यानंतरच इथे साल काढून घ्यायची. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा. खूप टेस्टी होती आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे. खूप छान आणि झटपट होणारा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व साल ही काढून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, हे मागचं टोक असं काढून घ्यायचे कापून थोडंसं, आणि ह्याचे 2 तुकडे आपल्याला करून घ्यायचे. पाहू शकता सुरीच्या साहाय्याने मध्ये असं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे, कापून घ्यायचे मध्ये. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि मैत्रिणींनो, मधला हा गर काढायचा नाही बिलकुल पण, कारण दुधी आपला एकदम कवळा आहे, निबार नाही. निबार जर असला ना तर मग तो मधला गर थोडासा काढायला लागतो. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या किसणीने ह्यो छान असा किसून घ्यायचा आहे. पाहू शकता छान किसून घ्यायचं आहे. तुम्ही थोडी अशी मोठी किसणी घेतली तरी पण चालेल, म्हणजे मोठा किस पडन. पण मी अशी छोटी किसणी घेतलेली आहे. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व दुधी आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि घरामध्ये जास्त माणसं जर असली तर तुम्ही अख्ख्या दुधीचा पण वापर करू शकता. पण मी इथे थोडंच पदार्थ हे बनवणार आहे, त्याच्यामुळे मी अर्धा दुधी घेतलेला आहे. दुधीचे मी भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. मी पहिली भाजी पण दुधीची बनवलेली, परत त्यापासून वड्या पण केलेल्या, आणि आता ह्यो वेगळा पदार्थ आहे, नवीन गोडाचा पदार्थ आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि एकदा करून पहा. खूप छान होतो. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक करा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व भोपळा किसून घ्यायचा आहे. ते छान आपला दुधी बघा मी किसून घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, नाही तर खूप ह्यो काळा पडतो. आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. तुम्ही किसताना पाण्यामध्ये किसला तरी पण चालेल मैत्रिणींनो. तो स्वच्छ आपल्याला आता ह्यो पिळून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने घट्ट चांगलं पिळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी जरा पण ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, अशी किसून भाजी पण खूप छान होती. हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, जिरी मोहरीची फोडणी टाकून ते छान मी असं पिळून घेतलंय. पाहू शकता. तर आता हे साईडला ठेवून गॅस कवळूया. इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची. पाहू शकता कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा गावरान तूप टाकून घ्यायचे. तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला काजू टाकून घ्यायचे, हे बदाम टाकून घ्यायचेत. थोडेसे परतून घ्यायचेत बघा. थोडे परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मनुके टाकून घेणार आहे मी. तुमच्याकडे जेवढं ड्रायफ्रूट असतं ना, काजू, बदाम, पिस्ता, ते सर्व तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता.
पण माझ्याकडं काजू आणि मनुकेच होते, बदाम आणि मनुके ते मी टाकून दिलेले आहेत. हे छान तुपावर बघा परतून घ्यायचेत मस्त. आणि त्यानंतर आपल्याला किसून घेतलेला दुधी तो टाकून द्यायचा आहे. आणि दुधी पण छान आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, कसा पौष्टिक आहे आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हे दुधी भोपळा. नेहमी तुम्ही खात जा, आठवड्याला करीत जा, खूप चांगलं असतं शरीराला. त्यानंतर आपण अजून एक चमचा तूप टाकूया आणि छान हे दुधी परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये. पाहू शकता छान परतले गेलेलं आहे आपला दुधी. पाणी सर्व त्यातलं एकदम कोरडा झालेलं आहे. त्यानंतर झाकण जरा ठेवूया आपण 1 मिनिट, थोडीशी वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत दुधीवर खाली करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी बघा मी साखर घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त गोड लागतं, कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे इथे साखर तुम्ही ॲड करू शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. साखरेला पण भरपूर पाणी सुटतं, पाहू शकता तुम्ही. छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता मैत्रिणींनो, भरपूर पाणी साखरेला सुटलेलं आहे. हे पाणी सर्व आपल्याला आटून घ्यायचे बघा. आणि झाकण ठेवायचं 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून दुधी आपला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायला विसरू नका. परत झाकण ठेवायचे आपल्याला 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत दुधी छान हलवून घ्यायचं आहे बघा. तर साखरेचं पाणी आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 ग्लास दूध टाकून घ्यायचे बघा. हे छान मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये. आणि दुधात हलवा आपल्याला छान होऊन द्यायचा आहे, दुधामध्ये शिजून द्यायचं आहे छान. दुधी भोपळ्याचा हलवा मैत्रिणींनो बनवते, तुम्हाला तर समजलंच असेल. परत 1-2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. 1-2 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत एकदा छान वर खाली करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. जरा पण बिलकुल पण टाईम लागत नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका मध्ये जरा पण. ते छान मिक्स झाल्यावर आपण झाकण ठेवून घेतलं होतं 1 मिनटं. झाकण खोलून परत एकदा मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. मस्त आपला हे दुधी शिजल्या गेलेला आहे, पाहू शकता. तर ही दुधी भोपळ्याची हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदा अशी रेसिपी करून पहा, खूप टेस्टी होती. घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.